तर पावसाळा म्हटलं की रानभाज्या आल्या, त्यातलीच एक रानभाजी आम्ही आणायला गेलो होतो, ती म्हणजे ही करडू. सर्वांनाच माहिती असतं की पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या मिळतात त्या बिनखताच्या असतात, त्यामुळे त्या खूप पौष्टिक आणि आरोग्याला खूप चांगल्या असतात. त्यातलीच ही रानभाजी करडू. ही करडू भाजी खाण्याचे किती फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चला सांगते. या भाजीमध्ये खूप सारे पोषक तत्वे असतात, जसं की प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम, फायबर इत्यादी. तसेच यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल असे गुणही यामध्ये खूप असतात. त्यामुळेच या भाजीचं सेवन पावसाळ्यामध्ये खूप गुणकारी ठरते. तुम्हाला तर माहितीच आहे पावसाळ्यामध्ये किती सारे साथीचे रोग येतात. तसंच किडनी स्टोनचा ज्यांना त्रास आहे ना, त्यांच्यासाठी पण हा करडू खूप गुणकारी आहे. ह्या करडूचा रस सकाळी उपाशी पोटी पिल्याने ह्याचा खूप फायदा होतो. आम्हाला सुद्धा खूप सारी करडू भाजी भेटलेली आहे आणि तुम्ही सुद्धा खाऊन घ्या. इतके सारे फायदे सांगितले तर थोडी तरी खायला